जसे संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पाणी पाजलं, आपण पाहिला तो उत्कृष्ट सामना ह्या स्पर्धेच्या निमित्ताने. आजचा हा 5वा दिवस इथे आणि 5व्या दिवसामध्ये इथे सर्व नवीन क्रिकेटर्स, नवीन संघ आपापले रंग दाखवणार आहेत. क्रिकेटचं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहेत. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं जाज्वल्य, क्रिकेटचं प्राज्वल्य, क्रिकेटची थरारकता, क्रिकेटची उत्कंठता इथे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. अशीच ही स्पर्धा पाहतो आपण. पर्व 8वं, ज्या पर्वाचं सर्वांना वाटावं गर्व असं गौरवशाली स्पर्धा पाहतो आपण. शेंद्रू प्रीमियर लीग 2025. सलामीवर आलेत मैदानामध्ये प्रदीप दाणकर विथ अजित दाणकर आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय अटॅक करण्यासाठी प्रशांत ठाकरे. बिकॉज ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. ऑलरेडी बादल सरांनी ते सर्व जगाला दाखवून दिलंय आणि त्यांचाच कॉल आहे, त्यांचे ऍक्शन आहे, रिॲक्शन आहे. मॅच ऑन. तिथे चेंडू पाहतोय आपण. पहिलाच ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर फुल लेंथ होता, काहीसा काटा बदलून विकेट किपरकडे जात असताना विदाउट एनी रन सुंदर सुरुवात केली प्रशांत ठाकरेने. या संघाचा पाठिंबा, पाठीचा कणा म्हणून माधव ठाकरे सरांकडे बघितलं जातं. त्यांनी घडवलेला संघ पाहतोय आपण. सागरजी ठाकरे असतील, या परिसरातील नावाजलेला संघ, आणि दुसरा संघ पाहतो आपण ह्याच परिसरातील एक प्रतिष्ठित संघ नेहरोली. या दोन संघाची लढाई. हा चेंडू सुद्धा फुल लेंथ वापरला गेला. ब्लॉकचा प्रयत्न होता तिथे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला कव्हर करेपर्यंत एकदा अगदी सहजगत्या पूर्ण केली प्रदीप दाणकरने आणि प्रदीप झाला अब्दिमाग. धावसंख्या सुरू झाली आपल्या संघाची, नेहरोली संघाची. 1 धाव विदाउट ए लॉस. आजचा बुधवार असताना सुद्धा चहूबाजूला आपण प्रेक्षक संख्या वाढत असताना पाहतो आणि आमचे सन्माननीय पाहुणे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. हा पुढचा चेंडू थोडीशी तिथे कड असल्यासारखं वाटलं होतं, परंतु नाही, फुललेला चेंडू होता तिथे. पुन्हा एकदा तिथे पाहिलं तर बॅट आणि पाया जवळून चेंडू जात असताना अगदी फुललेला चेंडू वापरण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाकडून, जेणेकरून फलंदाजाला कुठल्या पद्धतीने फटका बनवू देत नाहीये, तो रूम देत नाही, जागा देत नाहीये. आणि अशीच अचूक बॉलिंग करणं फार गरजेचं असतं सुरुवातीलाच. ज्याला म्हणतात दबाव टाकणारी बॉलिंग. शॉट ऑफ गुड लेन, टप्पा पडला, खाली ठेवलाय, सबमरीन डिलिव्हरी, समुद्र सपाटी लगत टाकलेला चेंडू बघितला आपण. ही व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात. हा तुमचा बदल तुम्हाला फार पुढे घेऊन जात असतो. जसा बदल हा निसर्गाचा नियम असं म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, की स्वतःला बदला म्हणजे तुम्हाला जग बदलेलं दिसेल. तुमची नजर बदला, तुम्हाला जग सुंदर दिसेल. आपण जगाला बदलू शकत नाही कधीच. हे जग असं आहे की तुम्ही स्वतःला बदलूनच जगाला बदललेलं पाहू शकता. व्हेरिएशन्स फार महत्वाचे. इथे मात्र झेल तिथे सोडलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला वेगाने बंदुकीतून गोळी निसटावी तसा चेंडू बॅट म्हणून जसा निसटला होता, अगदी हाताच्या कवेमध्ये समाविष्ट करू शकला नाही. तिथे फिल्डर तैनात होता. उदयने हा नक्कीच इथे एक संधी गमावली. अंत करू शकला असता उदय बॅट्समनचा, परंतु इथे उदयचा उदय झाला. परंतु तो आता नक्कीच त्या चुकांची दुरुस्ती करेल असं आपल्याला वाटतं, कारण चुका मग आपण सुधारायचं असतं आणि जो चुकातून सुधारतो तोच पुढे सुधारणा करत असतो. इथे बघा फेकी केली विकेट किपरने. लावूड अपील प्रत्येक चेंडूमध्ये होत असताना काय संघर्ष सुरू झाला मैदानामध्ये. संघर्षमय द्वंद्व युद्ध या क्रिकेटच्या रूपामध्ये आपण अनुभवतो या क्रीडा नगरीवरती. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ठिले, अगदी मुरबाड आणि शहापूरच्या शहरी मार्गावरती वसलेले हे क्रीडांगण पाहतो आपण. क्रीडांगणाचा नक्कीच पुढच्या वर्षी काय पालट झालेला असेल. प्रथमतःच्या क्रीडांगणावरती टुर्नामेंट आयोजित केलेले आमचे सन्माननीय एसपीएलचे अध्यक्ष रामजी पाटोले साहेब आणि त्याच्या सोबतीला सर्व त्यांचं आयोजक मंडळ, या सर्वांनी आयोजित केलेली ही स्पर्धा पाहतोय. त्यांचा प्रयत्न, त्यांचे अथक परिश्रम, जितूजी पाटोळे, वैभव पाटोळे, नरेश पाटोळे, जनक विषय, विशाल भोईर, या सर्वांची मेहनत या संकल्पनेला पाहतोय आपण. आणि त्यांच्या या स्वप्नातील स्पर्धा इथे साकार होत असताना 8व्या पर्वामध्ये अगदी दिमागदार पद्धतीने इथे प्रवेश करत असताना पहिलं षटक दिमागदार पद्धतीने हाताळलं गोलंदाज प्रशांत ठाकरेने आणि त्याने दाखवून दिले की ठाकरे ब्रँड काय आहे आणि आमचे माधवजी ठाकरे कोच काय आहेत हे सुद्धा दाखवून दिले या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. 2 धावा आपण पाहतो धावफलकावरती, एक गडी बाद नाहीये. अगदी संत सुरुवात इथे होत असताना या सामन्याची अगदी ठिलेच्या कॅप्टनने सुद्धा अगदी अग्रेसिव्ह पद्धतीने मनोगत व्यक्त केलं होतं आणि ते सुद्धा अग्रेसिव्ह आहेत मैदानामध्ये. गोल टोपी धारण केली, टाळ्याचा गजर करतायत, तिथे प्रोत्साहित करतायत गोलंदाजाला, कान मत देत आहेत की तुला
प्रशांतच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगलं परफॉर्मन्स असंच द्यावं लागणार आहे, जेणेकरून आपण आपल्या ठेलेगावची प्रतिष्ठा इथे जोपासू. षटक ओव्हर मार्गस्थ. राऊंड द विकेट. फुल टॉस. बॅटच्या पुढच्या टोला मिडल झाले आणि वाईडिस लॉंग ऑफच्या फील्ड तिथे पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅट घुसून अगदी फटका अजितने मारला कसून तिथे पाहतो आपण आणि अगदी कसब त्या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या फुल्ली वेगाने 8 वर. यावेळेला पुन्हा एकदा समोर समोर व्ही शेप मध्ये ड्राईव्ह केले. तिथे स्वतः कॅप्टन बीट होत असताना नशिबाचा चौकार प्राप्त होतो. स्टेट डाऊन दी ग्राउंड. 4 रन. बंधूंनी पहिलं षटक सुरेखरित्या हाताळलं आणि सचिनचा नेहमी नारा होत असतो क्रिकेटच्या मैदानामध्ये. इथे टाळ्यांचा गजर होतोय. गजर क्रिकेटचा पाहतोय आणि बीमरचा इशारा माधव ठाकरे सरांचा. हा फार खराब चेंडू हाताळला गोलंदाज अमोल ठाकरेने. नक्कीच इथे चुकांमध्ये सुधारणा करावी लागेल. जी सुरुवात केली प्रशांत ठाकरेने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून इथे बॉलिंग केली जात नाहीये. दिशाहीन बॉलिंग इथे दबावात्मक बॉलिंग केली जाते आणि त्या ठिकाणी स्वतः प्रशांत जाऊन सांगतोय अमोलला की तुला अचूक चेंडू हाताळायचे. त्या ठिकाणी आपण सुरुवात छान केली होती, 2च धावा दिल्या होत्या, परंतु आता मात्र धावांचा ओघ इथे वाढलाय. धावांचा पाऊस पडू लागलाय. त्याचं कारण की अजित दानकर सुद्धा इथे अगदी जोखीम घेतोय. प्रत्येक चेंडू मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र हा चेंडू फिट असेल. पूर्णपणे मेजवानी पर्वणी आहे. मोठा फटका मारण्याची संधी आहे. उघडा डोळे, बघा नीट. हा पुढचा चेंडू येणार आहे. सुपर हिट, फ्री हिट. राऊंड द विकेट. बॅट्समन साठी फिट कंटिन्यू. वाईटचा इशारा. ओहो नो. क्रीजच्या बाहेर टप्पा. यस. खराब गोलंदाजी. कान मंत्र दिले परंतु ते जोपासता आले नाहीये. म्हणतात ना की ऐकावे जनाचे करावे मनाचे. हे खोटं नाही. संत महात्म्यांनी बरोबर लिहून ठेवले. ऐका तुम्ही, श्रवण करा, पण तुमच्या मनाला काय वाटतंय त्यानुसार तुम्ही स्वतःला तिथे अगदी प्रदर्शित केलं पाहिजे. धावसंख्या बघाय 14 वरती. पुन्हा एकदा फ्लेट कंटिन्यू. अजून एक पर्वणी आहे बॅट्समन प्रदीप दानकर साठी. आदित साठी. अजित इथे अर्ली खेळले. पावलांचा नीटसा वापर झाला नाहीये. चेंडू थोडासा राईज होता, ऑन द राईज. तिथे ड्राईव्हचा प्रयत्न गेला होता. सचिन त्या ठिकाणी ठाकरे मिडॉनला कव्हर करतोय आणि अचूक पद्धतीने हा फ्री चेंडू काढला. गोलंदाज अमोल ठाकरेने एक कमबॅक करणारा चेंडू बघितला, एक विश्वास निर्माण करणारा चेंडू बघितला आणि हा तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवणं फार महत्वाचं असतं आणि परमेश्वरावरती श्रद्धा ठेवणं फार महत्वाचं असतं. हो, इथे विश्वास थोडासा जास्त की कमी ते बघायचंय. इथे मात्र विश्वास चांगला होता आणि फिल्डिंगचा प्रयत्न सुद्धा चांगला केला गेला, पण तो अवाक्याच्या बाहेर जात असताना षटकार येतोय लॉंगच्या दिशेने. बॅट मधून टक साऊंड आला होता, गोड आवाज आला. इथपर्यंत आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि तिथे प्रशांत ठाकरेने प्रयत्न तर केले झेल घेण्याचे, पण तो चेंडू तिथे उसळी घेऊन अगदी दूरवरती गेला. हाताच्या वरून जात असताना एक षटकार प्राप्त झाला. धावसंख्या 20 वर. 20 ऑन द बोर्ड. जय भवानी 11 नेहरूली संघाची धावसंख्या पाहतो आपण. टॉस जिंकला. ठेलेच्या कॅप्टनने फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर चांगली सुरुवात केली होती प्रशांत ठाकरेने, परंतु या षटकामध्ये इथे धावांचा पाऊस पडतोय. खराब एक, पुन्हा एकदा खराब चेंडू. दुसरा बिमार पडलाय आणि भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने षटकारासाठी. सिक्सर. सिक्सर आला आणि दोन्ही पंच एकमेकांशी तिथे संवाद साधत असताना की गोलंदाजी बॅन केली जाणार की नाही हाही प्रश्न इथे
सुटकेचा निश्वास टाकू शकेल फिल्डिंग करा संघ जर अमोल इथे जर गोलंदाजी करू शकला नाही तर. आणि तसंच सिग्नल देताना आपण पाहतोय की तिथे बॉलर बहुतेक बॅन केला जाईल ह्या सामन्यापुरता. येस, आणि ते षटक कंप्लीट करण्यासाठी नवीन गोलंदाज तिथे आता तयार करावा लागेल. परंतु धावसंख्या बघा काय सुंदर पद्धतीने बनवली, 27 धावसंख्या. अगदी होत्याचं नव्हतं झालं. याला म्हणतात तुमचा आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे घेऊन जात असतो. हा विश्वास दाखवला अजित दानकरने, ज्याने 2 षटकार खेचले, 1 चौकार मारून पहिल्या ज्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या त्या पूर्णपणे बॅकलॉगची भरपाई काढून दाखवली आपल्या संघासाठी. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तुम्हाला फक्त बॉलर बदलायचा आहे, क्रुशियल मोमेंट नाहीये सामन्याचा. प्रेक्षक पाहतायत तुम्हाला, इतका वेळ घेऊ नका. तुमचं मैदान आहे म्हणून तुम्हाला पूर्ण दिवस मिळणार नाहीये, लक्षात घ्या. 27 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. काय मस्त धावफलक सुगंधित केलाय. याला म्हणतात अधिक कॉन्फिडंट बॅटिंग. अनुभवाचा प्रॉपरली वापर केला अजित दानकरने, त्याला सुंदर साथ दिली प्रदीप दानकरने. 3च चेंडूला सामोरा गेला. प्रदीपने 1 धाव केली, परंतु अजित दानकरने तब्बल 7 चेंडूंमध्ये इथे धावा ठोकल्यात. त्या तब्बल 17 धावांचं योगदान त्याचं महत्वपूर्ण आपल्या संघासाठी झालंय. आणि त्याच योगदानाच्या आधारे इथे पाहतोय आपण 27 धावा ती मदल मारली आहे टीम नेहरोली संघाने. 2 बिमर टाकण्यात आले अमोल ठाकरेकडून. आणि त्याच कारणाने मित्रांनो की सामना काहीसा थांबलाय, खेळ थांबलेला आहे, पण तो स्पर्धा थांबणार नाही. आपण पाहत राहा शेंदूर प्रीमियर लीग 20-25. लक्षवेधक, लक्षणीय, विलक्षणीय, अविस्मरणीय ही स्पर्धा 8व्या पर्वामध्ये आपल्याला मंत्रमुग्ध करत असताना ह्या सुंदर क्रीडा नगरीवरती क्रिकेटचा आनंद लुटायला प्रत्येकाला आवडत असतं. जन्मलेल्या बाळापासून मृत्यू येईपर्यंतच्या व्यक्तीपर्यंत आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा हा अनोखा खेळ पाहतोय. आणि या खेळाला म्हणून म्हटलं जातं की गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. ज्या खेळामध्ये रहस्य असतात, ज्या खेळामध्ये आनंद असतो, ज्या खेळामध्ये अनिश्चितता असते, ज्या खेळामध्ये अनेक रंग असतात, सरड्यापेक्षा जास्त रंग बदलू खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. राज ठाकरेवरती जबाबदारी आहे. राज माधव ठाकरेंचे सुपुत्र. आणि पाहिलं नाही की राज ठाकरे समोर आहे, किरकी घेतली आणि चेंडूला फिरकी देत असताना लॉंगलेच्या दिशेने अजून पुन्हा एकदा सुंदर फटका येतोय 4 धावांसाठी. एक मिनिट थांबवा, 1 मिनिट सर. सर पुन्हा लाईव्ह मध्ये पाहिलं की चौकार आहे. टप्पा पडलाय सर, अलीकडे टप्पा पडलाय दिसतोय लाईव्ह मध्ये. आपल्या डोळ्यांनी पाहू शकता प्रतिस्पर्धी संघ. डोंट वरी अबाउट दॅट. दूध का दूध पाणी का पाणी. डोंट वरी अबाउट दॅट. चौकार आहे, ऍब्सोल्युटली राईट, चौकार आहे. 12 खेळाडू सुद्धा बघतोय तुमचा इथे. 4 धावा आहेत. पुण्याला केलाय, आता का असेल सांगू शकणार नाही का. ये सांगतोय आपण. सिक्सर, सिक्सर. काय टास्तान्स. काय 2 षटकाने आपल्याला काय पाहायला मिळालं. सुरुवात सुंदर केली होती प्रशांत ठाकरे, 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर अमोल ठाकरे मैदानामध्ये आला. बॉलिंग त्याच्या हातामध्ये दिली, चेंडू दिला, परंतु त्याच्या काही चुकांच्या कारणाने इथे पाहतोय की पूर्णपणे ह्या धावफलकाला पलटवार प्राप्त झालं. आणि जी धावसंख्या 2 होती ती 2 षटकांमध्ये 35 ने वाढली, खुल्ली फुल्ली. आणि तो फुलोरा दाखवत असताना पाहतोय आपण 37 धावा धावफलकातील लगावल्यात. आणि त्याचं कारण की अजित दांडेकरनी ह्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार मारलेत आणि 2 सुंदर चौकार, 2 बिमर सुद्धा पडले. लांबलचक षटक सुद्धा झालं आणि मोठ्या धावा सुद्धा षटकामध्ये इथे प्राप्त करण्यामध्ये सक्षम ठरला तो अजित दांडकर.
आणि त्याने अगदी पूर्णपणे दाखवून दिलं की मैदानामध्ये मी आहे तोपर्यंत मी माझ्या संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाणार. खूप छान परफॉर्मन्स, याला म्हणतात आत्मविश्वास. त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला की पहिल्याच षटकामध्ये 2 धावा गेला म्हणून काय झाल्या, मी माझा खेळ दाखवणार, मी माझ्यातले शस्त्र काढणार, माझ्या भात्यातील फटके काढणार. आणि त्याने अगदी चहूबाजूने फटकेबाजी करत असताना सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि त्याचा शून्यावरती झेल सोडला. हे सुद्धा आता विचार करण्यामध्ये आपल्याला आता रस वाटेल, विचार मंथन करावं लागेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल तो उडाला होता आणि जेव्हा जीवनदान मिळतं ना मित्रांनो या क्रिकेटच्या खेळामध्ये, तेव्हा तो खेळाडू अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पुढे अग्रेसिव्ह होऊन अगदी तुफानी बॅटिंग करत असतो. जसं रोहित शर्माने विश्वविक्रम केला होता, त्याचा 4 धावांती झेल सोडला तिसारा परिराने श्रीलंकेच्या, आणि त्याच रोहित शर्माने 264 धावा ठोकून विश्व पराक्रम करून दाखवला. धावसंख्या 37. तिसरं षटक सुरू झाले. ऑन द राईज मिस्टामिक स्ट्रोक आहे, वेगाने फिल्डर जातो त्या ठिकाणी. कॅप्टन नव्हे तर गोल टोपी धारण करणारा फिल्डर होता तिथे, झेल पण तो पोहोचला होता, परंतु दोन्ही हातांचं तिथे प्रयत्न नाही केला, एका हाताने फक्त झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या कारणाने ताशेरे त्याच्यावरती ओढले जातात. हे मैदानामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतं. 2 धावा कंप्लीट केल्या, धावसंख्या 39 वरती. ह्या संधी तुम्हाला चालून येतील. ह्या आलेल्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे, कारण मित्रांनो आयुष्यामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये सोन्यासारखी संधी कधीच मिळणार नाही, त्याची वाटच बघायची नाही. आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. ती संधी तुम्हाला इथे येते, आली होती. 2 संधी इथे गमावल्या, एक तर झेल हातातून निसटला आणि हा झेल तुम्हाला हाफ चान्स होता, त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करता आलं नाही. इथे बॅटची कडा जातोय घेऊन, जेव्हा ट्रॅव्हल होत असताना शॉट थडम्याच्या दिशेने कव्हर केलं. फुलर लेंथ होता चेंडू, तिथे स्लाइसचा प्रयत्न केला गेला होता बॅट्समन कडून, पण तो मिडल झाला नाहीये. प्रदीप दांडकर आहे त्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला अजित जो असूसलेला आहे की मला स्ट्राईक दे, तू फक्त मला स्ट्राईक दे, मला इथे धावा काढता येतात, माझा कॉन्फिडन्स वाढलाय. धावसंख्या 39. ड्राईव्ह केलाय, फ्रंट फुटला ड्राईव्ह करत असताना येऊन वेगाने पुन्हा फिल्डर जातोय डीप मधून, तिथे अजून एक फंबलिंग करतोय. कदाचित ह्या फिल्डरने सकाळी अंघोळ केल्यानंतर शॅम्पू धुतलं नाही हाताचं, असंच पाहायला मिळतंय आपल्याला. चेंडू निसटतोय त्याच्याकडून, हुलकावून देतो, त्याला ग्रीप करता आलं पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे की मला पकडायचा आहे चेंडू एनी हाऊ काही करून. थोडासा ढासळलेला दिसतो कॉन्फिडन्स इथे. माधव ठाकरे सर सुद्धा इथे पाहतायत की काय चाललंय पोरांनो, तुम्ही माझी मान खाली करू देऊ नका. धावसंख्या 40 वर, 40 ऑन द बोर्ड. हो हो हो, फ्रंट फुट ड्राईव्ह अगदी फ्रंट फुटला आला आणि वाईड इज लॉंग ऑफच्या दिशेने एका टप्प्याने 4 रन तिथे ठोकलेत अजित दांडकरने. माधुरी पण येते, कुडी पण येते, श्रीदेवी पण येते, परंतु ज्या स्वप्नांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे त्या स्वप्नांनी आपल्याला झोपून नाही दिलं पाहिजे. ती खरी स्वप्न असतात, म्हणून झोपेतली स्वप्न कधीच बघायची नसतात. जी स्वप्न पाहणार त्या स्वप्नांनी तुम्हाला झोपू नाही दिलं पाहिजे, ती स्वप्न तुमची खरी होत असतात आणि त्या स्वप्नांचा तुम्ही नेहमी पाठलाग केला पाहिजे. त्या स्वप्नाचा पाठलाग केला पाहिजे जे तुम्हाला झोपू देत नाहीयेत, आणि तेच स्वप्न तुम्हाला फार पुढे घेऊन जात असतात आणि यशाला गवसणी घालून देत असतात. धावसंख्या 44, 44 नेहरुली संघाची. शॉट आपल्या होता, टर्न केला कमरे जवळून, तिथे कलात्मकता दाखवली. शॉर्ट स्क्रीनचा फिल्डर तिथे तेवढीचा पाठलाग करत असताना एक सिंगल होती, समाधान मानलं अजित दांडकरने. त्यालाही माहितीये की कधी कधी मिसफिल्डच्या कारणाने आपण दुसरी धाव घेण्याचा नाद करतो, तेव्हा नाद आपला फसतो आणि अशा वेळेला आपली विकेट गमावतो. ते त्यांनी शांत पद्धतीने दाखवलं. शांत डोक्याने खेळत असताना अगदी त्याच्याकडे दोन्ही पण संगम आहेत, तो संयमाने सुद्धा खेळतोय आणि आक्रमकतेने सुद्धा खेळतोय. जसं मित्रांनो एका नाण्याच्या 2 बाजू, त्या नाण्याला महत्व असतं, दोन्ही बाजूंना महत्व असतं. जसं एखाद्या वादकाची साथ हवी असते तेव्हा त्याचं गायन चांगलं होत असतं, म्हणून तुमच्या ह्या बाजू फार महत्वाच्या असतात. शांत संयमी खेळ तुम्ही केला पाहिजे. धावसंख्या 45 वर, 45 ऑन द बोर्ड. 3 षटकाची समाप्ती झाली आतापर्यंत, कारण दुसरं षटक फार लांब लचक होतं. प्रत्येक षटकामध्ये तुमची मीटिंग नसावी असे आम्हाला इथे सूचना देण्यास सांगतात आमचे आयोजक मंडळ. प्लीज आम्हाला कोऑपरेट करा, कारण आपण आज ऑलरेडी अर्धा तास उशिरा सामन्याला सुरुवात केलेली आहे. आपल्याला कव्हरअप करायचे त्याचे सर्व सामने 6-6 षटकांचे. धावसंख्या 45 म्हणजे तब्बल 15.0चा वेग आतापर्यंत आहे या धाव फलकावरती, जो अतिशय चांगला वेग समजला जातोय टेस्ट क्रिकेटचा विचार करता.
12 ते 15 प्रतिवर धावसंख्या म्हणजे अगदी चांगली समाधानकारक भक्कम सशक्त धावसंख्या आपण नेहमीच म्हणत असतो ह्या आकड्याला. 45 ऑन द बोर्ड म्हणजे ह्याच जर वेगाने धावसंख्या पुढे गेली तर तब्बल 90 गाठू शकेल हा संघ नेहरोली. जय भवानी 11 नेहरोली विरुद्ध ठिले संघ पाहतोय आपण. अजिजी जयराम पाटोले स्पॉन्सर्ड संघ. संघ मालक उदय बलराम ठाकरे, सागर मालू ठाकरे. या वेळेला मोठा फटका पाहतो आपण. मिड विकेटला झेलचा प्रयत्न केला जाईल का? यस टेकन आणि विकेट डाऊन. अजित दांडकर देव मासा गळायला लागलाय. बिग विकेट डाऊन. 15 चेंडूमध्ये 35 धावा ज्याने ठोकल्या त्याच्या विकेटचा अर्थ दूर केला आणि सुटकेचा निश्वास टाकला या ठिकाणी ठिलेकरांनी. माधव सरांचे कमरेचे हात बघा सांगून जातात सर्वांना की बाबा मोठी विकेट प्राप्त केली. कारण त्यांचं काहीसं मार्गदर्शन असतं परंतु ते आता न्यूट्रल आहेत मैदानामध्ये. हे सुद्धा महत्वाचं आहे. न्यूट्रल राहावं लागतं. कॉमेंटेटर सुद्धा न्यूट्रल असावा, पंच सुद्धा न्यूट्रल असावे. इथे दोन्ही पण संघ एकमेकांच्या विरुद्ध न्यूट्रल नसावे, ते प्रतिस्पर्धीच म्हणून दिसावे अशी प्रेक्षकांची इच्छा असते. धावसंख्या 45 असताना विकेटचं पतन झालं आपण पाहिलं. अजित दांडकर बाद झाला आणि सुंदर झेल टिपला होता मस्त जज करून. मिड विकेट कडे तिथे फील्डला तैनात होता नकुलने सहदेवच्या साथीने तो झेल टिपला. सहदेव पण गेला होता त्याला बॅकअप देण्यासाठी परंतु नकुलला ती गरज नाही पडली. त्याला म्हणतात बॅकअप, एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जसं रामजी पाटोले साहेबांना आमचं बॅकअप आहे. जितू पाटोले सरांचं, वैभव पाटोले सरांचं, नरेश पाटोले सरांचं, अनेकांचं गावाचं बॅकअप, शेंदूर गावाचं बॅकअप, ठिले गावाचं बॅकअप. या बॅकअपच्या आधारे आपण भलं मोठं शिवधनुष्य उचलू शकतो. फार मोठ्या जबाबदारी आपल्या खांद्यात पेलावू शकतो. त्यासाठी बॅकअपची फार गरज आहे. आपली दिली इथे मात्र मानसिकता नव्हती. नक्की कोणता फटका मारायचा होता हे सुद्धा कळलं नाही. आधी फ्रंट फुटला आला होता, त्याला पोलचा पवित्रा घ्यायचा असेल, नंतर बॅक फुटला गेला, पॉज घेतला आणि कटचा प्रयत्न केला पण तो चेंडू उचले घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात रोहन ठाकरेकडून या पहिल्या चेंडूच्या माध्यमातून. पहिला चेंडू विकेट आणि नंतर डॉट चेंडू. षटक क्रमांक 4. ड्राईव्ह केला आडव्या बॅटनी मस्त डीपेस्टा कव्हर तिथे पाहतोय. फिल्डर तैनात आहे. चांगलं कलेक्शन केलं, फेकी सुद्धा करतोय. जागेवरती ब्रेक लावलं सौरभने. अशी फेकी केली की दुसरी धाव घेण्याची हिंमतच झाली नाहीये बॅट्समन मनोज दांडकरची. एका धावेने इथे धावसंख्या नेहरोली संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये 46 वर 46 ऑन द बोर्ड. रनांची गती छान आहे. विकेट प्राप्त झाली ही सुद्धा छान आहे. दोन्ही संघासाठी चांगली जमेची बाजू. सामना चांगला तुफानी बनेल, रंग भरेल. पुढे आला आणि फुलटॉच्या खाली बॅट घुसून तिथे फटका कसून मारला परंतु तो चेंडू रुसून राहिला. तो म्हणजे अगदी फिल्डरच्या हातामध्ये. बॅट्समन बाद. प्रदीप दांडकर बॅक टू द पॅव्हलियन. क्रिकेटचा त्यांचा अभ्यास, त्यांचा आवाज, त्यांचा आवाजामधला अगदी दरारा, जबरदस्त त्यांचा शब्द साठा सर्व काय आपल्याला ऐकवासं वाटतं असे अमरजी राऊत. त्यांचा हा भाऊ आहे परंतु त्या भाऊला तिथे मात्र फारसं टिकता आलं नाहीये. बॅटची कड आणि कडेकडे जातोय करण राऊत. बॅक टू द पॅव्हलियन. हाताली बघा रोहन ठाकरेने फक्त
एकच धाव दिली मित्रांनो, टाळ्या वाजवा एकदा रोहन ठाकरेसाठी. 3 गडी बाद केले. याला म्हणतात स्वतःवरचा विश्वास. स्वतःवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, करू दे त्या वेळा आकाशाला तुझी खरी अवकात. त्याने अवकात दाखवली कारण त्याचा स्वतःवरती विश्वास होता. म्हणून म्हणतात मित्रांनो की छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात उभे राहण्याचे धाडस देत असते. बरोबर. तसंच आत्मविश्वास माणसाला विजयाची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देत असतो. तो संघर्ष तुम्ही इथे निर्माण केला, तुम्हाला प्रेरणा मिळाली तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाने, आणि त्या प्रेरणेच्या खातीर तुम्ही या ठिकाणी यशाला गवसणी घातली. तब्बल 3 यश प्राप्त केले मिस्टर बॉलर रोहन ठाकरेने. छान पद्धतीने कमबॅक. याला म्हणतात पलटवार. हिंमत सोडायची नसते, हार मानायची नसते. आधीच्या चुका झाल्या, मला त्या चुकांमधून सुधारून मला काय देता येईल हा प्रयत्न करता आला पाहिजे. त्यांनी तो प्रयत्न तिथे केला आणि आपल्या संघासाठी संजीवनी प्राप्त करून देणारे 3 गडी बाद केले रोहन ठाकरेने 1 धाव खर्च करून. धावसंख्या बघा, आपण बघूया 46 वरती आहे आणि गडी बाद झाले ते 3, आणि ते 3 पण गडी बाद केले रोहन ठाकरेने. महत्वपूर्ण षटक, अगदी ट्रम्प कार्ड स्टाईलचं त्याचं षटक आपण पाहिलं या इनिंग मध्ये, जे हाताळलं रोहन ठाकरेने. सुंदर षटक हाताळलं, अगदी विलक्षणीय, उल्लेखनीय, कौतुकास्पद त्या षटकाची हाताळणी केली. म्हणजे तुमचं एक षटक, तुमचा एक चांगला बॅटर, तुमचा एक चांगला बॉलर सामन्याची सूत्र बदलू शकतो, चित्र बदलू शकतो, दिशा बदलू शकतो, पलटवार करू शकतो. ती तुमची क्षमता असणारा एक खेळाडू तुमच्या संघामध्ये नक्कीच असावा. तसं दाखवलं रोहन ठाकरेने की माझ्या संघामध्ये मी आहे. धावसंख्या मित्रा 46 आहे, 46, आणि षटक क्रमांक इथे आता 5वं सुरू करतोय गोलंदाज नकुल ठाकरे, ज्याने सुंदर झेल टिपला होता मिड विकेटला. पहिल्या चेंडूमध्ये जो झेल प्राप्त झाला होता अजित दानकरचा. राऊंड द विकेट आणि पुन्हा हो 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 इथे स्कीड झाले ते समोर आमचे फिल्डर, आणि चेंडू गेला त्याच्या डोक्यावरून 4 धावांसाठी कॉमेंट्री बॉक्स कडे. जाईल नेहमी त्याला मंजूर होतं की चौकार दिला जाईल. इथे आडवा झाला, तिथे अक्रॉस लाईन जात असताना एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न केला होता गोलंदाज नकुलच्या वरती. प्रयत्न केला तो बॅट्समन मनोज दानकरने, परंतु त्याच्या चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. आडवा तर झाला होता, परंतु चेंडूला नीटस तिथे मिडल करू शकला नाही, आणि नकुल ठाकरेने एक सुटकेचा निश्वास टाकला, कारण पहिला चेंडू त्याचा चौकारसाठी गेला होता. धावसंख्या बरोबर 50. 50 डाव केलाय, लॉफ्टेड ऑन डाव, लॉंगच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय, थांबत नाहीये. अजून एक सुंदर 4 रन. स्पोर्ट्स नेहरोली संघाची मित्रांनो सामना सुरू आहे. नेहरोली विरुद्ध ठेले, आजूबाजूच्या गावातील संघ एकमेकांच्या विरुद्ध इथे सामना खेळतात शेंद्रू प्रीमियर लीगच्या माध्यमातून. फ्लाइट दिली आहे, सुंदर इथे हाताळली केली गोलंदाजीची, बॅकवर्डचा वापर केला आणि बोटांचा प्रॉपरली वापर केला. चेंडू थोडासा काढला औस्तिकच्या बाजूला, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, उचलून घेऊन विकेट किपर कडे जाऊन विसावला, आणि ते मात्र पुन्हा एकदा 4-0 नकुल ठाकरेचं हे विवरण आम्ही पाहतोय. शशिकांतजी पाटोळे दाखवत असताना त्यांच्या सुवर्ण लेखणीतून गोल्डन फिंगर, त्यांची सुंदर अक्षर सुद्धा आहे, आणि त्यांचा अभ्यास अगदी गाढ आहे. क्रिकेटच्या प्रति इथे अभ्यास नाहीये बॉलरचा, त्यांनी दिला फ्लाइट आणि चेंडू फ्लाइट पकडून गेलाय, आकाशाला गवसणी घालतोय षटकार. काय झालंय तर बघा, विश्लेषण पाहतोय. प्रशांत ठाकरेने सुंदर सुरुवात केली बॉलरने, अमोल ठाकरेने पुन्हा एकदा खूप धावा दिल्या. पुन्हा आला तो रोहन ठाकरे, त्याने अगदी कमबॅक केलं, छान पद्धतीने 3 धक्के दिले. आता नकुल ठाकरे इथे चाच पडतोय आणि त्याची बॉलिंग इथे खराब होऊ लागले. 4-0-6 5 चेंडूमध्ये तब्बल त्याने इथे
14 धावा दिलेत, एक 2 चौकार, एक षटकार आणि धावसंख्या पोहोचली 60 वर. 60 ऑन द बोर्ड नेरुली टीमची धावसंख्या. नेरुली इथे स्लाइस केले आणि अगदी सोपा झेल, सॉफ्ट डिफिसल, फलंदाज बाद. शून्यच्या वेगाने 60 धावा नेरुली संघाच्या. 60 ऑन द बोर्ड. 4 गडी बाद. नवीन गोलंदाज ज्याने अगदी कारनामा केला 3 गडी बाद करण्याचा. अगदी सर्वात इकॉनॉमिकल बॉलिंग, मारवाडी बॉलिंग केली. 1 धाव फक्त दिली होती. 3 गडी बाद करून तो रोहन इथे आलाय. फुल टॉस देतोय सरळ, अगदी व्ही सेप मध्ये खेळतोय. मिड आपला कव्हर केलं, फेकी झालीये. तिथे लाऊड अपील होते माधव ठाकरे सरांकडे आणि त्यांनी इथे रिव्ह्यू मागितलाय. तिसऱ्या पंचाकडे मागणी करत असताना या निर्णयासाठी वेगाने अगदी तिथे ड्राईव्ह झाला होता, वेगाने फेकी झाली, वेगाने चेंडूला तिथे धडक दिली. अगदी छान पद्धतीने आपण बघितला ह्या चेंडूमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं आपल्याला ह्या क्लायमॅक्स मध्ये. तिसरे पंच आमचे सुदीपजी आंबवणे सर पाहतीलच. आज 2 पंच आपल्याला भिवंडी नगरीतील अगदी नावाजलेले लाभलेत. अजिमजी हमदुले आणि सुदीपजी आंबवणे फ्रॉम कल्याण. आंबवणे फ्रॉम कल्याण, हमदुले फ्रॉम भिवंडी. तो जे भिवंडी मध्ये खूप छान कार्य करतायत. मग बीपीएल असो, एसपीएल असो किंवा मोठमोठ्या स्पर्धा असो, अल्ताफ तालीच्या स्पर्धा असो, धर्मराजा चषक असो, इथे फलंदाज आउट आहे सर, रन आउट. फलंदाज बाद. क्रिकेटची आत्महत्या आपण पाहतोय. तिथे चौटी धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि तिथे अजून एक धक्का लागला टीम नेहरोलीला. धक्का क्रमांक 5. पहिल्या चेंडूमध्ये सांघिक यश प्राप्त झालं. रोहन ठाकरे लकी आहे असं म्हणू शकतो आपल्या संघासाठी. त्याच्या हातात चेंडू आला की विकेट प्राप्त होतं, हे सुद्धा अगदी पाठेराखे म्हणत असेल आपल्या मनामध्ये की रोहन आपला लकी दिसतोय. बाकी सर्वांवरती इथे धावा ठोकल्या गेल्या. 60 वरती असताना इथे विकेटचं पतन झालं आणि नवीन बॅट्समन सिद्धू आलाय कल्पेश आगिवलेच्या सोबतीला. सिद्धू पाजी एक अंपायर होते, काल ते निघून गेले आपल्याकडून, नाशिककडे गेले आर्या टुर्नामेंट मध्ये. आणि आपले नदीम सर गेले पुण्याकडे गेलेत, नवी मुंबईला गेलेत, माफ करा. परंतु हे 2 नवीन पंच आपल्यामध्ये आलेत. नवीन बॅट्समन आलाय. फुल टॉस, अगदी ब्लाइंड शॉटचा प्रयत्न केला गेला. तिथे शॉट मिड विकेटला फिल्डर नाही, डीप मधून जातोय. चेंडू उडाला होता खूप उंच आणि तिथे मात्र अजून एक चान्स मिळते आणि अजिम अमदेव सरांनी सुद्धा रिव्हर तिथे मागितलाय त्या रनआउट साठी, बीमर साठी. येस, बीमर साठी, माफ करा. आणि शॉट पण देता येते. 1 शॉटचा इशारा बीमर साठी सुद्धा त्यांनी रिव्ह्यू मागितलाय, पण तो रनआउटचा रिव्ह्यू नाहीये. सॉरी फॉर दॅट. धावसंख्या बघा ह्या चेंडूच्या आधी 60 आहे. आपण ती अपडेट करू नंतर या निर्णयानंतर. जबरदस्त रेस सुरू आहे मैदानामध्ये, संघर्ष सुरू आहे, झुंज सुरू आहे, शर्यत सुरू आहे या 2 संघांची. शॉर्ट रन आहे सर, बॉल फेअर पण आहे आणि रनआउट नाहीये, हे तर आवश्यकताच नव्हती. 1 धाव झाली इथे कंप्लीट. धावसंख्या 61. फलंदाज तिथे सेफ आहे. कल्पेश आगिवलेने 1 धाव काढले. सिद्धू आता स्ट्राईकला असेल. कल्पेश स्ट्राईकला आहे. 1 शॉटचा इशारा असल्यामुळे हो इथे ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तिथे, परंतु नॉन स्ट्रायकर वेगाने जातोय. स्ट्रायकर त्याला अगदी परत धाडतोय की थांब, घाई करू नको, अति घाई संकटात नाही. 3 चेंडू पडलेत. धावा तर रोखल्या त्या षटकामध्ये रोहन ठाकरेने. हा धावा रोखण्यामध्ये माहीर आहे आपल्या नेहरुली संघासाठी. त्याच्याकडे ते कसब आहे, कर्तब आहे, शातीर आहे.
हुशारी आहे, चतुर बिरबल आहे. बघा मस्त पद्धतीने चेंडू काढला ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा आणि चेंडूला खाली ठेवून अगदी चेंडू घुसवला बॅटच्या खालून, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एकही धाव नाहीये, 2 लागोपाचे डॉट, पहिला रनआउट त्यानंतर सिंगल, म्हणजे एकच धाव खर्च झालीये. जो एकच धाव ज्याने दिली होती चौथ्या षटकामध्ये तोच रोहन इथे टाळ्यांचा गजर प्राप्त करतोय. फुल टॉस, अगदी उचलता आला नाही बॅट्समन, परत धाडतो नॉन स्ट्रायकरला आणि नॉन स्ट्रायकर तहानलेला आहे तिथे, पूर्णपणे असुसलेला आहे की मला स्ट्राईक तर दे. आणि नॉन स्ट्रायकरच्या आता कमरेवरती हात पाहतोय आपण. ही बॉडी लँग्वेज तुम्हाला निराशेच्या गर्तेमध्ये घेऊन जात असते. इथे मात्र निराश केले बॅट्समन कल्पेश आगिवलेने. आडनावामध्ये आग तर आहे पण तो आग बॅट मधून दिसत नाहीये आगिवलेच्या. ओहो, यावेळेला उचलण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि शॉर्ट स्क्वेअरचा फील्डर तिथे आला. एकदा पूर्ण झाली, कल्पेश तिथे पूर्णपणे आता अजून एक तो स्ट्राईकला जातोय, परंतु आता तिथे सिद्धू शांत राहिला, पण तो कल्पेशची विकेट तिथे समाप्त झाली धावचीच्या रूपामध्ये. कल्पेश आगविले बाद. के लिए जबरदस्त रोमहर्षक बॉलिंगचा नमुना पेश केला त्याने. 2 षटकामध्ये 3 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. या षटकामध्ये 2 त्याने धावा दिल्या. जबरदस्त परफॉर्मन्स. पुढचा सामना होईल दहिवली विरुद्ध पुणे. दहिवलीचा कॅप्टन आणि पुणेचा कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि बघा इथे विश्लेषण पाहतोय आपण. अर्जित दांडेकरच्या 38 धावा, मनोज दांडकरच्या 15 धावा, त्यानंतर 0-0 2 गडी बाद झाले आणि कल्पेश आगविलेच्या इथे पाहतोय आपण 2 धावा ह्या पूर्णपणे बॅटिंग कार्ड मध्ये. दांडकर, एक शिवानी दांडेकर आमची एक चांगली अँकर, फरहान अख्तरशी लग्न केलं तिने. आता IPL ला ती सुरुवातीला होती शिवानी दांडेकर, पण हे दांडकर आहेत. चला टॉस साठी या. पुणे आणि दहिवली, जो कॅप्टन पहिला चेंडू पडण्याच्या आत येईल आणि दुसरा जेव्हा येणार नाहीये तर आलेल्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, असा स्पर्धेचा रूल आहे. आपण रूल रोजच सांगतोय. धावसंख्या बघा इथे 62 झाले आणि 63 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. टीम ठिले सांगा पुढे. स्वतःच ग्राउंड आहे, बघायचं हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतील की इथे नेहरोली संघ डिफेंड करेल या दिलेल्या आव्हानाचं, हे आपण पाहूया पुढच्या इनिंग मध्ये. आणि आता आपण टॉस कडे जातोय. नवीन सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल घेतोय. दहिवली विरुद्ध पुणे, सामना क्रमांक आजच्या 5व्या दिवसातील. सन्माननीय सागरजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. टॉस का बॉस सेंद्रू प्रीमियर लीग 20-25 बघा हे सर्वांचे बॅनर्स पाहू शकता. ओल्ड इज गोल्ड, त्याच्यामध्ये रामजी पाटोले, जितू पाटोले, नरेश पाटोले, वैभव पाटोळे, सागर ठाकरे. पुणेचा कॅप्टन, चेंडू पडण्याच्या आत जर आपण आला नाही तर आलेल्या कॅप्टन आम्ही टॉस देणार. प्रथम पारितोषिक देणारे प्रकाशजी सुरेश भोंडिवले, मान्य श्री सुरेश भोंडिवले यांच्याकडून आकर्षक चषक सुद्धा आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक देणारे आपले सन्माननीय रामजी पाटोले साहेबांचे बंधू मनोज यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आहे या स्पर्धेचं. तृतीय पारितोषिक 20,000 रुपये अमोलजी भोईर उपसरपंच यांच्याकडून, चतुर्थ पारितोषिक 20,000 रुपये आणि चषक नवनीतजी पाटील उद्योजक यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ॲक्वा वॉटर फिल्टर अनिलजी घरत संत कृपा एंटरप्राइजेस यांच्याकडून आणि चषक सुद्धा. पुणे कॅप्टन आपण आला असाल तर एक आवाज द्या आम्हाला. आपण आहेत का उपस्थित? आर यू प्रेझेंट? चला, प्रेझेंट नसाल तर आम्ही शेरा मारणार. आमच्या वरती आमचे रामजी भोईर सुद्धा आलेत. रामूजी भोईर अन्नदाते कॅन्टीन अध्यक्ष, दामोजी भोईर. येस, दामो असो किंवा रामो असो, काम चांगलं पाहिजे. त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांना मी रामाची उपमा दिली. या पाहुण्यांचं स्वागत, सुस्वागतम. दिनेशजी धिरडे साहेबांचं आगमन झाले आपल्या या व्यासपीठावर. वेलकम सर.
आपलं शेंदूर प्रीमियर लीगच्या 5व्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा मी आता सोमनाथजी खाडे सरांना आमंत्रित केले, ते सुद्धा येऊन स्थानापन्न झालेत. तो आम्ही वाट बघतोय ती कॅप्टनची. ठोण्याचा कॅप्टन अजून येत नाहीये आणि पहिला चेंडू आता मार्गस्थ होणारे काही क्षणामध्ये. आणि ह्या स्पर्धेच्या रूल प्रमाणे आम्ही टॉस विन देणार, ते म्हणजे दहिवलीच्या कॅप्टनला. सागरजी ठाकरे ते उपस्थित आहेत टॉस करण्यासाठी. एक चांगली संकल्पना पाहतोय आपण, शिस्त लागण्यासाठी संकल्पना आहे की तुम्हाला वेळेचं भान पाहिजे. यू हॅव टू नो दॅट टाइम इज मोर दॅन मनी. आणि वेळेची किंमत ज्याला कळते तीच व्यक्ती ह्या जगाच्या पटलावरती पुढे अग्रेसर होत असते, यशस्वी होत असते. म्हणून अगदी वेळेचं फार महत्व हे आपल्या जीवनाच्या पटलावरती आहे. आणि ठुणे संघ आला आणि तुम्ही टायमिंग साधलं मंत्र्यासारखं यार. असेच मंत्री येतात टाइमावरती, येतात मस्त पद्धतीने. सागरजी ठाकरे टॉस करतायत, करा सर. चेंडू पडलाय, फ्लिक केलेला आहे. पहिला चेंडू सुंदर, इथे चौकार. थांबाडीचे टॉस करतायत सागर ठाकरे. हेड कॉल आहे ठुणेच्या कॅप्टनचा आणि हेड आलाय. फक्त आता निर्णय सांग, क्षेत्ररक्षण कर. का उशिरा येण्याचं कारण? कारण की प्लेअर लांबून आले आहेत आणि त्यांचं कॉलेजवरून काही आले आहेत, त्यामुळे टाइम झालं. पण एक्सक्यूज नसतं राजा, याचं भान असावं. चला, तुला बॅटिंग करायची दहिवली. काय वाटतं की कशी स्पर्धा आणि मागच्या 4 दिवसामध्ये का स्पर्धा बघितली, किती धाव तुला योग्य वाटतील इथे? नक्कीच लास्ट 8 सीझन आम्ही खेळतोय कन्सिस्टन्स आणि स्पर्धा तर खूप चांगली आहे. आणि नक्की आता बॅटिंग आली, आमचा पण डिसिजन फिल्डिंगचाच होता. बॅटिंग आली सो नो डाऊट टॉसवर मॅच नसते. आणि नक्कीच आम्ही चांगला एक टोटल स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करू, अबो 70 जाण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्ही ते डिफेंड सुद्धा करू शकतो. ठीक आहे, खूप छान. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊया आपण. आणि बघा, झेलच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. तर मित्रांनो, टॉस झालाय. पुढच्या सामन्याचा टॉस जिंकला ठुणेच्या कॅप्टनने, फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. ओटी कॉमिटी बॉस सोमनाथ खाडेदेर, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. तर धावांचा पाठलाग सुरू झालाय आणि आपल्याला मंत्रमुग्ध करतील आमचे सन्माननीय रिस्पेक्टेड कॉमेंटेटर, टॅलेंटेड कॉमेंटेटर. फार कमी काळामध्ये ज्याने अगदी फार मोठी उत्तुंग भरारी घेतली आहे आणि अमरजी राऊत साहेबांच्या नक्की साथीला त्याने अनेक स्पर्धा कव्हर केल्यात, असे सोमनाथजी खाडे सर आपल्या आता कॉमेडी बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत. धन्यवाद. मनापासून धन्यवाद मनोजजी कारवे सर. त्याचबरोबर आज अमरजी राऊत सर आम्हाला साथ देत आहेत. आपलं दोघांचंही मनापासून आभार. फुललेला गुलाब जसा असतो त्यांच्यामध्ये मी कोमेजलेला काटा. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. 63 धाबांचा पाठलाग इथं चालू झालाय. बनवायचे आहे 63 धाबा. 6 षटकांची मॅच. पूर्वार्धामध्ये 62 बनवल्या. बॅटिंग करत असताना नेहरूली टीमनं आणि 63 धाबांचं कडवं लक्ष इथं ठेवलंय. पहिला फलंदाज माघारी परतलाय. धावफलकावरती आहेत त्या 4. इथे पुढे सरसावत जाऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हतं आणि निश्चितच फॉलो थ्रू मध्ये जाऊन गोलंदाजानं चेंडू कलेक्ट केला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. पहिल्या षटकासाठी गोलंदाज संदीप दांडकर वरती विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास त्यानं अद्यापपर्यंत सार्थ ठरवलाय. पहिला बॉल थोडासा चुकीचा, त्यानंतर 1 विकेट 1 डॉट. मान्यवर अमोलदादा ठाकरे यांच्या वतीनं सलगच्या 3 चौकारासाठी आणि 3 षटकारासाठी 555 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. अमोलदादा ठाकरे, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. इथे सुद्धा चांगल्या दर्जाची फिल्डिंग. अजित दांडकर चित्त्याच्या वेगानं चेंडूवरती बॅटिंग करत असताना 35 धावांची घणाघाती इनिंग आली आणि इथं फिल्डिंग मध्ये सुद्धा जलवा दाखवत असताना संदीप दांडकर षटक क्रमांक पहिल्या षटकाची जिम्मेदारी खांद्यावरती स्वतः घेतली आहे आणि चांगल्या टप्प्यावरती जबरदस्त गोलंदाजी इथं पाहायला मिळते. 4 चेंडू टाकून झालेत, फक्त 4 धावा आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं मार्गस्थ आहे. चांगली मॅच. ठिले विपक्ष नेहरूली असा हा सामना. स्ट्राईक वरती फलंदाज नकुल जागेवरनं टोलावलाय. उंची गाठलीये, लांबी सुद्धा गाठलीये. आक्रमक प्रहार. ठाकरे ब्रँड षटकार.
मदतीनं धावफलकाला इथून गती प्राप्त झाली आहे. स्कोरबोर्ड गतिमान झालं. स्कोरबोर्ड वरती तब्बल पाहायला मिळत आहेत 10 धावा. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. संदीप गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट. स्ट्राईक वरती बॅट्समन नकुल. यावेळेस सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न, लगेच उत्तर दिलंय. चेंडू हवे, झेलची सुवर्ण संधी. पकडा कॅच, कॅच पकडलीये. हा झेल पकडला आणि खेळ संपला. बॅट्समन नकुल ठाकरे तंबूच्या आश्रयाला. विकेट इथं अर्जित झाल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली फिल्डिंगची साथ. एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. सचिन ठाकरे मैदानावरती बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहून मॅच पाहत होता. साथ देण्यासाठी ठिलेगावचा राजा राज ठाकरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. इथून जिम्मेदारी फार मोठी. 63 धावांचा पाठलाग मैदानावरती करतायत. नेहरोली संघासाठी पूर्वार्धात बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 62 धावा जमवल्या. 63 धावांचं लक्ष इथं. कडवं लक्ष, तिखट लक्ष. चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी माहीर असणाऱ्या 2 टीम मैदानावरती आजूबाजूच्या गावाला बिलॉंग करतात. याच मैदानावरती, घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस करत असताना आई गावदेवी ठिले संघ मैदानावरती आणि त्यांच्यावरती सागर ठाकरे साहेबांनी विश्वास दाखवलाय. सर्व शिलेदारांना एकत्रित करून मैदानावरती जमा केलं, एकत्रित केलंय. 62 धावांपर्यंत नेहरोली संघाला रोखण्यात यश मिळालं. षटक क्रमांक 2 ला इथं सुरुवात होतीये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. अजित दांडकर गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. अजित दांडकर टू सचिन ठाकरे असा सामना. ठिलेगावचे जावई आहेत. एका बाजूनं मेवणे, दुसऱ्या बाजूने मेवणे. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. चला स्पीडअप करा. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, जागेवरनं लॉप करायचं होतं. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही, संपर्क नाही. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथं पाहायला मिळाला. अजित दांडकर गोलंदाजीसाठी अष्टपैलू खेळाडू आहे, जेन्युइन ऑलराऊंडर. आई भवानी नेहरोली संघासाठी फार वर्षापासून जिम्मेदारीपूर्वक कामगिरी सातत्यानं राहिली आहे. संघासाठी सलामीची फलंदाजी, ओपनिंगचं षटक सुद्धा हाताळताना नेहमीच आपण पाहिलंय. इथे चांगली फिल्डिंग, जाबाज खिलाडी. चेंडू जसा अडवला तसा टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी. निखिल सुंदर फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड मध्ये चेंडूला स्टॉप करत असताना पाहायला मिळाला. उत्कृष्ट दर्जाची कामगिरी मैदानावरती आता आई भवानी नेहरोली संघाच्या वतीनं पाहायला मिळतीये. सचिन ठाकरे क्लासिकल बॅटिंगसाठी ओळख असणारा खेळाडू. भरपूर वर्षांचा अनुभव पदराशी आहे. हा अनुभव इथं वापरावा लागेल. स्क्वेअरलेगच्या बाजूनं काढलंय, चेंडू चाललाय मागे. तिथं फिल्डर वेगानं जाईल, अडवण्याचा प्रयत्न करतोय, जाऊन फेकेल. तोपर्यंत या 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. शॉर्ट रन चेक करायचे. ओके. अंपायर अजिमजी हमदुल्ले सरांच्या माध्यमातून इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक करायचंय. ज्या वेळेला तुम्ही बॅट पॉपिंग क्रीजच्या लाईनला लावता त्यावेळेला ती पार करून आली आहे का नाहीये. 2 रन कंप्लीट आहेत. 2 धावा इथं कंप्लीट झाल्यात. चांगल्या पद्धतीनं सचिन ठाकरेचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे एका एका धावेची किंमत काय आहे. ठिलेगावचा सचिन उर्फी चेंडू फटका चांगला आहे. मिडॉनला बीट केलाय. कडक क्रॅकिंग स्ट्रोक. सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. सचिन ठाकरेच्या बॅटमधून आलेला हा चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा समोर अलॉंग द कार्पेट जातोय, लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला पकडतोय, फेकतोय.
एकच सिंगल धाव इथं कंप्लीट केली जाईल. 17 वरती 2 विकेट. कुठल्या संघासाठी इथून खतरा पाहायला मिळेल? गोलंदाज अजित दांडकर वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित खेळाडू. तर समोर राज आलाय बॅटिंग करण्यासाठी. राज ठाकरे. राजवरती फार मोठी जिम्मेदारी असेल, जशी जिम्मेदारी माधव ठाकरेंवरती सर्व मैदानावरची रूपरेखा पाहणे, लक्ष ठेवणे. पंचगिरी इथे फटका फसलाय. झेलची संधी. अजित स्वतः सांगतोय मी पकडतोय. सुरुवातीला कॉलिंग नव्हतं, 30 यार्ड मध्ये तिघांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि नक्कीच आपण पाहताय जोपर्यंत अजित चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू ड्रॉप झालाय आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल धाव. राज ठाकरेचा जीव धोक्यात, विकेट धोक्यात होती आणि हा झेल सुटल्यानंतर सुटकेचा निश्वास त्यानं सोडलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर आपण पाहताय 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात 10 आल्या, या दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. अजित दांडकरने एक सुंदर कमबॅक टीमला करून दिले. 2 गडी बाद 18 धावा इथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि सचिन ठाकरे ही जोडी मैदानावर. ठाकरे बाना, ठाकरे आणि ठाकरे परिवार मैदानावरती चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. संघाचे आधारस्तंभ म्हणून सागरबाई ठाकरे, त्याचबरोबर सुनीलदादा भावारते ही सर्व मंडळी पाठीशी सातत्यानं उभी राहत आहेत. आज मैदानावरती स्वतः जरी खेळत नसले तरी घरच्या संपूर्ण खेळाडूंना एक हक्काचं मानाचं व्यासपीठ मिळवून देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना लढ म्हण, फक्त लढ म्हणा हा हात देणं, ही कामगिरी त्यांची सातत्यानं राहिली आहे. आणि आज पुन्हा एकदा आपल्या नव्या दमाचा नवा संघ मैदानावर उतरवलाय. चांगली फाईट, बिग फाईट मॅच आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. बरोबर 10 मिनिटं जात आहेत 2 षटकांसाठी. आज शेड्यूल प्रमाणे आपण जर विचार केला तर अर्धा तास तब्बल लेट आहोत, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. 7 सामन्यांचं मोठं शेड्यूल आहे आणि या शेड्यूलचा विचार केला तर लवकरात लवकर मॅच कशा कंप्लीट करता येतील. ऑन टाइम खेळा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. बॉलर तयार. मनोज आलाय. मनोजचा पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल केले राजनं. फिल्डर सीमारेषेच्या जवळ डीप स्क्वेअर लागला, पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेची मदत येईल धावफलकावरती. 1 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड हल्लं ते 19 वरती. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा इथे पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू झालाय. मनोज आलाय गोलंदाजीसाठी. विश्वासू खेळाडू आहे, विश्वासू शिल्लेदार मनोज दांडकर. एका बाजूने ठाकरे परिवार, दुसऱ्या बाजूने दांडकर परिवार. चांगला चेंडू. यावेळेस गती थोडीशी कमी केली. गुडलँड स्पॉटच्या आसपास पिच केलं, थोडस कमी उंचीनं टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू त्यानं फेकलेत, फक्त 1च धाव खर्च केली आहे. धावफलकावरती श्रीगणेश नक्कीच या षटकामधील झालाय, मात्र फक्त 1च धाव अद्यापर्यंत पाहायला मिळतीये. मनोज दांडकर राईट मोर द विकेट सचिन साठी. पहा, चाहत्यांना आणि सर्व प्रेक्षकांना सूचना आहे, चेंडू टाकत असताना आपण कुणी डगआउट मधनं किंवा बाहेरून कुणी बोलू नका. चेअरअप करायचा असेल तर चेंडू टाकून झाल्यानंतर तुम्ही बोलू शकता. इथे आडव्या बॅटने खेळतायत. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं वाईडिश लॉंगॉनला. फिल्डर अजित वेगानं चेंडू वरती आलाय, पकडलंय. एक सिंगल धाव आली आहे. धावफलकावरती 20 धावा. 20 ऑन द बोर्ड. चेंडू टाकताना बोलण्याची मुभा इथे कुणालाही नाही. आम्हाला सुद्धा दंडित केलं जातं जर एखादा समालोचक चेंडू टाकताना बोलला आणि पंचांना जर काही अडचण निर्माण झाली तर आमचा सुद्धा पगार कापला जातो मित्रांनो. खोलवर टप्पा. सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक समोर खेळलाय राजनं. एकच सिंगल. चांगल्या टप्प्यावरती जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. राजनं भूमिका स्वीकारली आहे. सचिनला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती कसं आणता येईल यासाठी तो काम करतोय. सचिन ठाकरे जुना जाणता अनुभवी फलंदाज आहे. शुभागमन झालेला आहे
पाण्याचं पुण्य ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरासाठी सातत्यानं होतं, या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिलंय. सचिन ठाकरे स्टाईल मध्ये दाखवतोय टिपिकल सचिन ठाकरे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. लाभलंय आणि साईबाबांचे निस्सिम भक्त जय विरूच्या जोडीमधील जय विशालदादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. षटकाराला या षटकाराच्या मदतीने धावफलक तब्बल 27 वरती जाऊन पोहोचलं. 27 ऑन द बोर्ड. सचिन ठाकरे स्वतःवरती विश्वास आहे आणि हा विश्वास सार्थ ठरवायला सुरुवात केली. इथे पुढे सरसावलाय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झालाय आणि जसा बॅट वरती स्पर्श झाला सचिन ठाकरेचा सिग्नेचर स्ट्रोक तुम्ही पाहताय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ठिले ब्रँडेड षटकार. दोन षटकार सलगचे येत आहेत आणि अजून एक षटकार आला तर अमोल मोतीराम ठाकरे साहेबांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सचिनला दिलं जाईल. दोन षटकार ठोकलेत आणि इरादे स्पष्ट केलेत. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय 33 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती, उर्वरित 18 चेंडू शिल्लक आणि 30 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 18 चेंडू 30 धावा. चला स्पीडअप करा. 15 मिनिटे 3 षटकांमध्ये आपली झालेली आहेत. एकही मिनिट इकडे तिकडे होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये याच्यासाठी सर्व काळजी आपण घेत असतो. इंटरनॅशनल रूल प्रमाणे फक्त 4 मिनिटे एका षटकासाठी दिली जातात. मात्र आपलं ग्रामीणचं क्रिकेट आहे या अनुषंगाने 1 मिनिट आपण ऑलरेडी एक्स्ट्रा दिलेला आहे. 5 मिनिटे प्रति षटक तुम्हाला वेळ दिलेला आहे, याची काळजी आपण घ्या. हसा खेळा, शिस्त पाळा. षटक क्रमांक संपलाय 3 आणि धावफलकावरती झाल्या 33 धावा. उर्वरित 18 बॉल आणि 30 धावांचं लक्ष इथं पाहायला मिळेल. अजित दांडकर येतोय गोलंदाजीसाठी. हे षटक चांगलं येणं गरजेचं. 10.00 आस्किंग रन रेट. व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. अंपायर डिसिजन, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतरची खून. स्कोरबोर्ड वरती वाढ. 34 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे स्ट्राईक वरती खेळतोय. त्याची कामगिरी अद्यापर्यंत आपण पाहिली तर 3 चेंडू फेस केले, 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूने सचिन ठाकरे इनफॉर्म होतोय. फॉर्म साठी भरपूर मेहनत कष्ट करताना पाहायला मिळतोय आणि आज बॅटला त्याच्या बरोबर चेंडू लागतोय आणि सचिनला पाहून राजनं सुद्धा आक्रमण चढवलेलं आहे. राज ठाकरेच्या बॅटमधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी सिक्सर. कडनं 500 रुपयाचं पारितोषिक. इथं मात्र षटकारानंतर लगेचच प्रत्युत्तर दिलंय अजित दांडकरनं. विकेट टिपली आहे. फलंदाज माघारी परतत असताना राज ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन.
आमिर संतोष ठाकरे यांच्याकडून सुद्धा सचिनचा एक षटकार जर येणाऱ्या चेंडूवर आला तर 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. त्याचबरोबर अमोल मोतीराम ठाकरे यांच्याकडनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक असेल. इथं विकेट आली आहे, फलंदाज माघारी परततोय राज ठाकरे. चला वेळ आपण जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. सचिन ठाकरेच्या प्रत्येक षटकारासाठी प्रवीण ठाकरे यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक. सचिन ठाकरेवरती फार विश्वास आहे. ठेलेगावचा सचिन म्हणून ख्याती आहे. फार वर्षापासून संघाला घेऊन खेळणं, संघाला एकत्रित आणणं, संघाचा कॅप्टन म्हणून मोरख्याची भूमिका पार पाडणं हे सचिनला चांगलं जमलंय. आणि सचिनला साथ देण्यासाठी एव्हरग्रीन मिस्टर हँडसम प्रशांत ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुबान आला. ठाकरे बंधू मैदानावरती. प्रशांत आला मैदानात. इथे पहा बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. सचिनला माहिती आहे रनआउटच्या स्वरूपात विकेट द्यायची नाही. एकमेकांमध्ये कॉम्बिनेशन चांगलं आहे. नक्कीच दोन भावांमध्ये मित्रांनो चांगलं कॉम्बिनेशन, चांगली मैत्री असणं फार गरजेचं असतं. आणि या दोन भावांना तुम्ही पाहत असाल तर एकमेकांच्या प्रती आणि एकमेकांवरती प्रचंड प्रेम सचिन आणि प्रशांतचं तुम्हाला पाहायला मिळतंय. आदर्श बंधू कसे असावेत हे तुम्हाला इथं आल्यावरती नक्कीच सचिन आणि प्रशांतला पाहून पाहायला मिळेल. प्रशांत आलाय इथे, चेंडू हवेत. झेलसाठी प्रयत्न केला जाईल का? दिनेश धावतोय वेगानं चेंडूवरती जात असताना इट्स अ वेल जस्ट कॅच. पकडलाय झेल आणि संपलाय प्रशांत ठाकरेचा खेळ. प्रशांत आणि सचिन इथं माघारी पाठवलं जातंय. प्रशांत ठाकरेचा मिस टायमिंग स्ट्रोक आणि एक चांगला झेल, अप्रतिम झेल पाहायला मिळाला. दिनेश चेंडूवरती, कल्पेश चेंडूवरती वेगानं तिथं जाऊन एक अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा झेल. मॅच टर्निंग पॉइंट होऊ शकतो, कारण प्रशांत ठाकरेची विकेट म्हणजे या मॅचची गोल्डन विकेट. न्यू बॅटर मैदानावरती अमोल आलाय. यंगस्टर खेळाडू आहे, अष्टपैलू. मिडल ऑर्डर मध्ये त्याला फिनिशरची भूमिका अदा करावी लागेल. अमोल बॅट फिरवतोय. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. व्हेरी गुड बॉलिंग. अजित दांडकरच्या माध्यमातून संघासाठी बॅकबोनची भूमिका सातत्यानं पार पाडली जाते. सुरुवातीच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 38 धावांची इनिंग अजितची आपल्याला पाहायला मिळाली. इथं गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात फक्त 8 धावा त्यानं दिल्या. या षटकामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अजित दांडकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. स्कोरबोर्ड वरती आपल्याला स्थिरावलेला धावफलक पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा. अतिरिक्त उंचीचा बीमर बॉल, नो बॉल. आणि एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. धोकादायक चेंडू असतो, फ्री हिटचा इशारा असेल. चांगल्या पद्धतीने इथे जज केलं अमोलनं. निश्चितच विकेटच्या मागे चांगलं बॅकअप चेंडूला अडवलं खरं, मात्र हा नो बॉल या ठिकाणी घोषित केलाय. 41 40 वरती स्वल्पविराम लागला होता. त्यानंतर आपण पाहताय धावफलक थोडंसं पुढे सरकलं 41 या आकड्यावरती. 41 अमोल स्ट्राईक वर खेळतोय. अजित समोरून. इथे फसलेला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अजितनं हा झेल टिपलाय आणि संकटात टाकले ठिले टीमला. बॅट्समन आउट. सॉरी, फ्री हिट आहे. फ्री हिट असल्या कारणाने इथं फलंदाजाला जीवनदान मिळतंय. झेल पकडला होता, मात्र फ्री हिट असल्या कारणाने इथे एक धाव मिळेल, धावफलकावर जोडली जाईल. षटक क्रमांक 4 संपलेला आहे आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर आहेत त्या 42 धावा. 42. 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12 चेंडू आणि 21 धावा इथं बनवाव्या लागतील. चांगल्या पद्धतीची चाललेली मॅच, काठी की टक्कर सातत्यानं मैदानावरती पाहायला मिळेल. 12 बॉल 21, स्कोरबोर्ड वरती 42. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती राखली आहे. निश्चितच 42 धावा धावफलकावर जोडल्यात.
उर्वरित 12 बॉल आणि इथून 21 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 10.5चं आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट आपल्याला इथं पाहायला मिळतं. अमोल आणि सचिन हे दोन फलंदाज मैदानावरती. 2 षटकारांच्या मदतीनं सचिन ठाकरेनं एका बाजूनं अँकरचा रोल प्ले केलाय. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. बराच वेळ झालाय आपण पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा असलेला फलंदाज सचिन ठाकरे, दुसऱ्या बाजूने अमोल ठाकरे वरती जबाबदारी गोलंदाज मनोज आलाय. मनोजचा पहिलाच बॉल, चांगलं नियंत्रण, टप्पा खाल्ल्यानंतर यष्ट्यांच्या अगदी जवळून निघून गेलाय. अमोलचा कॉन्फिडन्स आपण पाहताय थोडासा या मॅच मध्ये खाली गेलेला पाहायला मिळतोय. मात्र निश्चितच आत्मविश्वास स्वतःवरती ठेवावा लागेल, विश्वास त्याला आणावा लागेल, पंखांमध्ये बळ आणावं लागेल. यंगस्टर खेळाडू आहे, ताकद ठेवतो. भरपूर चांगल्या पद्धतीची बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा हा अमोल ठाकरे, त्याला इथून आत्मविश्वास ठेवावा लागेल. इथे सुद्धा बॅटवरती व्यवस्थित आला नाही, स्क्वेअर लेगला जातोय, चेंडू अडवून फेक होईल तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एकच धावेवरती सचिन संतुष्ट राहत आहेत. त्यांना माहिती आहे मला बॅटिंग करणं गरजेचं आहे, स्ट्राईक वरती येऊन कमांड हातात घेणं गरजेचं राहिले. 43 धावा इथे धावफलकावरती आहेत. 2 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव आली, पहिला डॉट त्यानंतर सिंगल. आता इथून समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 10 बॉल आणि 20 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सचिनचे 2 लागोपाठचे षटकार पाहायला मिळाले, त्यानंतर पुन्हा स्ट्राईक वरती येतोय. या चेंडूवर षटकार आला तर तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक सचिनसाठी इथं जमा आहे. अमोल ठाकरे, प्रवीण ठाकरे यांच्याकडनं पारितोषिक. स्टेप आउट झाला, पुढे सरसावला, ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. दर्जेदार फिल्डिंग, सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. नजरहटी दुर्घटना घटी, नजरहटी दुर्घटना घटी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आरामशीर विकेट मिळत होती, मात्र मनोजनं प्रयत्न केले सचिनच्या विकेटसाठी. त्याला माहिती आहे सचिनची विकेट जर मिळाली तर इथं मॅच जवळजवळ आपल्या हातामध्ये येते. गोल्डन विकेट महत्वाचा गडी आहे. आणि सेट फलंदाज सचिन ठाकरे, 2 धावा कंप्लीट झाल्या. या धोक्याच्या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 45 वरती 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. मनोज दांडकर, सचिन ठाकरे, 9 चेंडू 18. इथे फटका समोर खेळला, अजित आहे त्या ठिकाणी, उंच खेळाडू, मात्र त्याच्याही उंचीवर निघून गेलाय. फिल्डर के मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. इथून सामना खुला केलाय. 50 पार करतायत. 51 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू 12 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 8 बॉल 12. इथे शॉर्ट पिच पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, मिस्टर सचिन ठाकरे ऑन फायर, सिक्सर. सात बॉल आणि 6 धावांची गरज. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 7 बॉल 6 धावा. या सलगच्या 2 षटकारांनी मात्र इथून सामना खुला केलाय. सचिन ठाकरे मैदानावरती. अनालिसिस तुम्ही पाहताय. डॉट डॉट 2-4-1-0-1-6-6-2-6-6 सचिनची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. सचिन ठाकरे वैयक्तिक 34 धावांवरती बॅटिंग करतोय. 12 चेंडू आणि 34 धावांची तुफानी इनिंग त्यानं साकारली आहे. अजित दांडकरनं जो खेळ दाखवला त्याला काउंटर करत असताना सचिन ठाकरे. इथे सुद्धा शॉर्ट पिच, सलगचा 3रा शॉर्टम जामचा अद्भुत नजराणा. सचिन ठाकरे इन फॉर्म. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा विजयी षटकार.
इनिंग इथे आपण पाहताय सचिन ठाकरे याचा गुणगौरव केला जातोय. मॅन ऑफ द मॅचची कॅश प्राइज या ठिकाणी वितरित केली जाते. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय सचिन ठाकरे. स्पर्धेची आठवण आपण देतोय SPL मेडल. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ची एक सुंदर ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाते. खेळाडू आहे सचिन ठाकरे. जबरदस्त खेळी. 13 चेंडू आणि 40 धावांची नॉट आउट इनिंग इथं पाहायला मिळाली आणि जेन्युइन सचिन ठाकरे हा खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळालाय. वेल प्लेड सचिन. आणि सकाळच्या सत्रात पहिलीच मॅच तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. किती कॉन्फिडन्स होता आणि प्रॅक्टिस कशी होती? सर प्रॅक्टिस तर माझी तुम्ही पण समोर बघत असाल. 10 चेंडूमध्ये 26-30 धावा आमचा आज केला असतोय. 30 मारल्यानंतर तुम्ही 36 मारा. तशीच प्रॅक्टिसमध्ये खेळतो आम्ही. नक्कीच नक्कीच. फार पूर्वीपासून सचिन ठाकरेला आपण पाहिलं असेल मैदानावरती अनेक गोलंदाजांची बंबेरी उडवणारा हा खेळाडू आणि आज खऱ्या अर्थानं संघाला गरज असताना उभा राहिला. कॅप्टन इनिंग इथं पाहायला मिळाली. काय नक्की पुढे तुमची वाटचाल असणार आहे आणि कशा पद्धतीचा खेळ राहील? सर हा सामना बघायला गेला तर एक साईडने विकेट जात होते आणि पूर्ण प्रेशर मी माझ्या स्वतःवर घेतला होता. एवढा कॉन्फिडन्स होता की मैदानावर जोपर्यंत राहील तोपर्यंत मॅच फिनिश करून जाईल. त्यासाठी मी माझा संयम खेळ खेळला. नक्कीच. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्ला. प्रशांत ठाकरेच्या खेळासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. प्रशांत ठाकरेचा खेळ म्हणजे संपूर्ण तालुक्यातनं भरपूर साऱ्या कल्पना येत होत्या. सचिन आणि प्रशांतचा खेळ आम्हाला पाहायचा आहे. प्रशांत थोडासा बॅकफुटला आला, पहिल्याच बॉलवर झाला. त्याला काय सल्ला द्याल? सर जॉब मुलं त्याला काही प्रॅक्टिस करायला भेटत नाही. एक वार असतो मंगळवार, तो पण कधी कधी त्याला बोलून घेतात. त्यामुळे त्याची प्रॅक्टिसच नाही. सध्या अमोल ठाकरे, राज ठाकरे, रोहन ठाकरे, उदय ठाकरे, अभि ठाकरे पोरं आहेत तयार. वैभव आमचा लेजंड किलर वैभव ठाकरे, त्यांची साथ असल्यामुळे एवढं काही प्रशांतचं पण एवढं काही जाणून येत नाही. कमबॅक करेल तो, चांगल्या मॅचला कमबॅक करेल. जरूर जरूर. सचिन ठाकरे मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. आणि पुढील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला के स्टार ठुणे, जगनभाई वेखंडे आणि आपण संपूर्ण टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात होतीये. 6 षटकांचा सामना. आपण शेड्यूल प्रमाणे अर्धा तास लेट आहोत, याची काळजी सर्वांनी आताच घ्या. संध्याकाळच्या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही. पंचांच्या माध्यमातून आणि ऑफिशियल टीमच्या माध्यमातून टाइमर लगेच ऑन होतो. आणि प्रवीणजी ठाकरे यांचे कॅश प्राइज जे लावलं होतं सचिन साठी 3 षटकारासाठी, ते पैसे इथे आलेले आहेत. सचिन ठाकरे आपण राम सरांशी संपर्क साधा आणि आपली कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. आणि सामन्याला जशी सुरुवात होईल नेक्स्ट मॅच मध्ये आपण आवाज ऐकूयात. आमचे मार्गदर्शक मनोज जी कारवे सर आपल्याला